कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या 25 ऑक्टोबरच्या भागामध्ये मृण्मयी शुद्धीवरती आलेली असते आणि अशोक सांगत असतो, हे बघ आमचा बीपीचा पेशंट सुद्धा अगदी कसा ठणठणीत बरा झालाय, काही काळजी करू नकोस, सगळं काही ठीक आहे, चला बरं आता आपण सगळ्यांनी घरी जायचं आहे। त्यावरती आता इकडे लगेचच सर्वेश्वर येतो आणि म्हणतो, माया अगं काय चाललंय हे सगळं, चला आपल्याला निघायचं आहे ना। आणि अगं मधू माहिती आहे का काय केलं ते कबीरने तुझे पण पैसे भरले आणि इकडे मृण्मयीचे पण पैसे भरले, काय गरज होती 2.5 लाख रुपये बिल भरायची। याच्यावरती लगेचच विजया सांगते, हो होणारी बायको आहे त्याची ती, मग बिल भरलं तर झालं काय असं म्हणत आता मात्र कबीरने एवढं बिल भरल्याचं सगळ्यांच्या समोर येतं। मधू म्हणते, दादा असू दे ना, माझा मुलगा तुझा होणारा जावईच आहे ना, मग होणाऱ्या बायकोचं बिल भरलं तर काय झालं बरं। याच्यावरती पुढे कबीर म्हणतो, मला असं वाटतंय मधू तू थोडे दिवसासाठी घेऊन जा ना आपल्या मृण्मयीला तुझ्या घरी, म्हणजे जरा तिला आराम मिळेल, नाहीतर आमच्या घरात नुसती निगेटिव्हिटी भरलेली आहे असं म्हणत मायाकडे टोमणा मारताच मधू म्हणते, दादा मी घेऊन जाईन तिला, पण तू असं वहिनीला टोमणा नको मारू। याच्यावरती मृण्मयी म्हणते, नको मला जरा एकांत हवा, हे मी आपल्याच घरी येते। तोपर्यंत इकडे आता गुंड कबीरला धमकी देत असतात आणि म्हणतात, तुला काय वाटलं आम्ही तुला सहजासहजी सोडू का। कबीर म्हणतो, हे बघे तुझ्या पोकळ धमक्यांना मी नाही घाबरत। आणि असं बोलणं चालू असतानाच मागून एक व्हॅन येते आणि आता कबीरला किडनॅप करायला लागते। कबीरच्या तोंडावरती आता रुमाल ठेवला जातो आणि कबीरला किडनॅप करून नेत असतानाच आता इकडे तो व्हिडिओ सुद्धा चालू असतो। तो व्हिडिओ ती व्यक्ती लाईव्ह पाहत असते आणि कबीरला किडनॅप करायला पाठवलेली माणसं अचूक आपलं काम करतात, पण गुंजा हे सगळं पाहते आणि कबीरला सोडवण्यासाठी साहेबा साहेबा असं म्हणत त्याला आता गुंडांना मारण्याचा प्रयत्न करते, पण गुंड खूप सारे असल्यामुळे गुंजाची ताकद कमी पडते आणि अखेर गुंजा हरते, तिला धक्का देऊन बाजूला पाडलं जातं आणि गुंड आता आपल्या गाडीत बसून निघून जातात। गुंजा तरी सुद्धा एका गुंडाचा चेहरा मात्र पाहते आणि गाडीच्या मागे साहेबा साहेबा करत ती आता जातच असते, पण गुंजाचे प्रयत्न विफल ठरतात। तोपर्यंत आता मधूला डिस्चार्ज मिळालेला असतो, मधू सुद्धा घरी जायला निघालेली असते। त्यावेळेला मधू म्हणते, काय हो यांनी एवढे 2.5 लाख रुपये कबीरने भरले ते चांगलेच झाले, पण आणले कुठून। यावरती अशोक म्हणतो, अगं त्यांनी त्याच्या संस्थेकडून कर्ज काढलं होतं लग्नासाठी, तेच पैसे भरले। विजया म्हणते, मी तिकडे त्याची बाजू घेतली खरी, पण हे सगळं कठीणच जाणार आहे हां आपल्याला। माया मागून हे सगळं ऐकत असते। अशोक म्हणतो, वहिनी काळजी करू नका, आपण बघू काय होईल ते सगळं। तोपर्यंत सर्वेश सुद्धा बाहेर येतो आणि म्हणतो, आता मृण्मयीला आरामाची गरज आहे, कोणत्याही निगेटिव्हिटीशी तिचा सामना करू नकोस। मृण्मयी म्हणते, डॅडा मी जरा दमले, मी इथे बसते, तू कार काढ। मग कार काढण्यासाठी ज्या वेळेला सर्वेश बाहेर येतो पाहतो तर काय खूप साऱ्या लोकांची गर्दी असते आणि आता सर्वेश विचारतो, काय झालंय, काही गडबड आहे का। त्याच्यावरती त्याला कळतं की कोणीतरी आता मात्र इकडे एक किडनॅप केलेल्या व्यक्तीला घेऊन गेला आहे। आता सर्वेश म्हणतो, दिवसाढवळ्या कुणी किडनॅप केलं। तितक्याच सुबोध येतो, सुबोध म्हणतो, काय झालं काका। आता मात्र सर्वेश म्हणतो, अरे आत्ता दिवसाढवळ्या एका व्यक्तीला कोणीतरी किडनॅप करून गेलंय, कळतंय का तुला, खूप मोठं हल्ली आपल्या इथे देशामध्ये काय चाललंय ते। असं म्हणत असताना धावत पळत गुंजा येते। गुंजाला बघून सर्वेश म्हणतो, काय ग गुंजा तू इतकी का घाबरलेस। त्यावरती गुंजा सांगते, आत्ताच काही लोक आपल्या साहेबाला किडनॅप करून गेले, आता ती व्यक्ती हा कबीरच आहे। हे मात्र समजल्यावरती सर्वेश्वरला धक्का बसतो आणि सर्वेश्वर म्हणतो, कमिशनर माझा मित्र आहे, मी त्याला कॉल करतो। कॉल काही लागत नसतो। गुंजा घडलेला सगळा प्रकार डिटेलमध्ये सांगते आणि आता सुबोध सांगतो, आपण ताबडतोब पोलीस स्टेशनला जायला निघूया, पोलीस स्टेशनला गेल्यावरती तिकडे जे काही आहे ते बघता येईल असं म्हणत आता सगळेजण पोलीस स्टेशनला निघतात सुद्धा। पोलीस स्टेशनला आल्यावरती इकडे आता गुंजा तिथल्या कॉन्स्टेबलला सांगत असते, आम्हाला मोठ्या साहेबांना भेटायचं आहे, पण कोणीही गुंजाकडे लक्षच देत नसतं। आता मात्र कबीर सांगत असतो, कॉन्स्टेबल साहेब प्लीज आमची रिक्वेस्ट मान्य करा, आम्हाला जरा ताबडतोब मोठ्या साहेबांना भेटायचं आहे, आमची भेट घडवून द्या। पण कोणीही आता मात्र सुबोधचं बोलणं ऐकत नसतं। गुंजा म्हणते, आपण जर इथेच टाइमपास करत बसलो ना तर तिकडे साहेबाचं काहीतरी बरं वाईट होईल, आपल्याला ताबडतोब मोठ्या साहेबांकडे धडक जायला पाहिजे, कुणाचं काही आपण ऐकायचं नाही, तडक आत जाऊया असं म्हणत गुंजा आता आत निघते। सर्वेश्वतीला थांब म्हणत असतो। गुंजा कुणाचं काही ऐकत नाही, कारण प्रश्न तिच्या साहेबाचा असतो। मग गुंजा दार उघडते आणि धाडकन आत येते आणि मला कंप्लेंट नोंदवायची आहे असं म्हणते। त्यावरती आता मोठे साहेब चिडतात आणि कॉन्स्टेबलला म्हणतात, काय रे
कोण आहेत ही लोक? ही अशी अशी अचानक इथे का आली बरं? कोण आहे? त्यांना बाहेर पाठव. यावरती कॉन्स्टेबल म्हणतो, सर मी यांना सांगितलं होतं पण हे कुणी माझं ऐकायला तयारच नाही आहेत. याच्यावरती गुंजा सांगते, आमच्या साहेबाचं अपहरण झालंय. मग मात्र तो माणूस म्हणतो, साहेबा? आणि कोण तुझा हा साहेबा? सर्वेश्वर म्हणतो, अहो सांगू का, पत्रकार कबीर सरपोतदार यांचं किडनॅप झालेलं आहे. यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हो ते कळलंय आम्हाला. आता मात्र गुंजा म्हणते, कळलंय मग तुम्ही शांत का? यावरती इन्स्पेक्टर म्हणतो, तू कोण ग? आणि इथे एवढी आगावगिरी करायला तुला परवानगी कोणी दिली? याच्यावरती सर्वेश्वर म्हणतो, अहो ते महत्त्वाचं नाहीये, तुम्ही परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या. सध्या तुम्हाला लवकरात लवकर शोध घेणं आवश्यक आहे. याच्यावरती आता पोलीस म्हणतात, तुम्हाला ना मी एक गोष्ट सांगतो, तुम्ही जरा बाहेर या. या सगळ्या आतल्या गोष्टी असतात, याच्याबद्दल तुमच्याशी मला बोलायचं आहे. सर्वेश्वर म्हणतो, अहो परिस्थिती काय, तुम्ही काय बोलताय? आता मात्र पोलीस सर्वेश्वरला बाहेर घेऊन येतात आणि म्हणतात, तुम्हाला माहिती आहे का, कबीर सरपोतदारला कुणी किडनॅप केलंय? महिपती आमदार माहिती आहे ना, त्यांनी किडनॅप केलंय. कारण त्यांनी डोंगरवाडीची केस ओपन केलंय. डोंगरवाडीची केस ओपन करून त्यांनी खूप मोठा गोंधळ घातलाय. हे राजकारण किती घाणेरडं असतं तुम्हाला माहिती आहे ना. याच राजकारणाचा आता इकडे कबीर बळी पडलेले आहेत आणि त्याचमुळे त्यांना किडनॅप झालंय. खरं तर ही केस तुमची कोणीही हँडल करणार नाही, कारण महिपती यांच्या विरोधात जाण्याची कुणाचीही हिंमत नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतंय तुम्ही काहीतरी सुला करून घ्या, त्याच्याशी बोलून घ्या, त्याला काही ते आर्टिकल मागे घ्यायला लावा, तरच कबीर सुटेल, नाहीतर काही कोणत्या तरी नदी नाल्यामध्ये पडलेला सापडेल. सर्वेश्वर म्हणतो, काय बोलताय तुम्ही? याच्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, मी सांगतोय ना तेच ऐकण्यामध्ये तुमचा फायदा आहे. बघा लवकरात लवकर जर काही करता येत असेल तर करा, नाहीतर तुम्हाला नदी नाल्यामध्ये काहीतरी सापडेल. सर्वेश्वर चिडतो आणि इन्स्पेक्टर साहेब आत निघून येतात. मग मात्र इकडे आता गुंजा म्हणते, तुम्हाला शोधायचंय की नाही त्यांना? याच्यावरती आता मात्र इन्स्पेक्टर साहेब काहीच करायला तयार नसतात. गुंजा म्हणते, आपल्यालाच काहीतरी करायला लागेल, आपल्यालाच लवकरात लवकर साहेबाला शोधावं लागेल. इकडे घरी सगळेजण पोहोचलेले असतात आणि मधूच्या तब्येतीची चौकशी करत असतात. मधूची तब्येत कशी आहे, तुला कसं वाटतंय, असं सगळेजण चौकशी करत असतानाच आता इकडे सगळेच जण म्हणजे सर्वेश्वर आणि आता सोबत सुबोध घरी येतो. मधू म्हणते, काय झालं, कबीर कुठे आहे? आता कबीर कुठे आहे या प्रश्नाला उत्तर कुणाकडेच नसतं. मग काहीतरी कथा रचल्या जातात की गाडी बंद पडली, त्याच्यामध्ये कबीर तिकडे गेला, कबीरला आम्ही इकडे थांबवलंय, असं काही ना काही खोटं नाटं बोलत असताना मधू आणि अशोकला संशय येतो. अशोक म्हणतो, काय चाललंय, खरं खरं सांगा. मधू म्हणते, हा पोरखेळ बंद करा, मला काय झालंय हे खरं कळलंच पाहिजे. असं म्हणत मधू चिडते आणि मधूला काही कळणार तितक्यातच पत्रकारांची एंट्री झालेली असते. पत्रकार म्हणतात, काय वाटतं तुम्हाला, कबीर सरपोतदार यांना कुणी किडनॅप केलं असेल? आता कबीर सरपोतदार यांना किडनॅप केलंय म्हटल्यावरती सगळ्यांनाच धक्का बसतो. मधू तर कोसळते. आता कबीरला सोडवण्यामध्ये पोलिसांनी हात वरती केलेत, पण गुंजा आपल्या साहेबाला कशी सोडवून आणणार हे पाहणं फार रंजक ठरणार आहे.